करण्यात आलेलं आहे? आज जे मेंढवड येथील जे मांडणीचं भाकीत आहे, दरवर्षी हे सालाबाद प्रमाणे सुमारे 350 वर्षापूर्वीपासून या ठिकाणी हे मांडणं होत असते. तर यावर्षी सुद्धा ही मांडणी झाली. अक्षय तृतीया दिवशी सायंकाळी ते बाहेरच्या शेतात मांडणी केल्या जाते आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे आजच्या दिवशी ते सकाळी सूर्योदयाच्या वेळेस म्हणजे त्याचं निरीक्षण होते. तर यावर्षीच असं आहे की पिका पाण्याचा जर प्रमुख पीक पाण्याचा जर विचार केला तर कपाशीचं पीक चांगलं दाखवते आणि भावात पण गेल्या 2-3 वर्षापासून जे कपाशीच्या भावात मंदी होती तेवढी मंदी राहणार नाही. थोडाफार जास्तीचा नाही पण थोडाफार भावात बदल होईल. तसंच दुसरं प्रमुख पीक म्हणून ज्वारी आहे. तर ज्वारीचं पीक चांगलं आहे, भावात पण तेजी दाखवते. तूर जे आहे तूर मोगम आहे. मोगम याचा अर्थ साधारण पीक होते. काही ठिकाणी त्या चांगले पीक येऊ शकते पण अवकाळी पाऊस दाखवते, त्यामुळे काही ठिकाणी त्याची नासाडी सुद्धा होऊ शकते. त्याच्यानंतर तिळाचं पीक आहे. तिळाचं पीक चांगलं येईल पण काही ठिकाणी नासाडी होईल. त्याच्यानंतर प्रमुख पिकात मूग येते. मुगाच्या भावात तेजी राहील, पीक साधारण येईल. उडदाच्या भावात पण मंदीच राहील, भाव पीक साधारण येईल. बाजरीचं पीक आहे हे सुद्धा साधारण पीक राहील. त्याच्यानंतर प्रमुख जर म्हटलं तर रोगराईचं प्रतीक असलेली भादली जी आहे ती गेल्या 2-4 वर्षात अशी फारशी विखुरलेली नसायची, पण यावर्षी जास्त विखुरलेली आहे. त्यामुळे रोगराईचं प्रमाण जास्त राहील. माणसांवर आणि जनावर गुरं यांच्यावर तसंच पिकावर सुद्धा रोगराईचं प्रमाण जास्त राहील. आणि त्याच्यानंतर रब्बी पिकाकडे तर रब्बी पिकामध्ये प्रामुख्यानं गहू आहे, हरभरा आहे. तर गव्हाचं पीक चांगल्यापैकी दाखवते. हरभऱ्याचं पीक जे मोगम आहे, तर मोगम असल्यामुळे काही भागात हरभऱ्याचं पीक चांगलं येईल आणि काही भागात साधारण पीक येईल, पण एकदम पीक येणार नाही असं नाही आहे. राजकीय स्थिती त्याचबरोबर तसंच पावसाचं जे प्रमाण आहे, पाऊस हा पहिल्या महिन्यात थोडा लहरी स्वरूपाचा राहील, कुठे कमी होईल कुठे जास्त होईल, सार्वत्रिक पेर होणार नाही. दुसऱ्या महिन्यात मात्र बऱ्याचशा ठिकाणी पेर सार्वत्रिक होईल. तिसऱ्या महिन्यात एकदम पाऊस चांगला आहे. चौथ्या महिन्यात सुद्धा पाऊस चांगला आहे. या तिसऱ्या आणि चौथ्या महिन्यात म्हणजे ऑगस्ट आणि सप्टेंबर या महिन्यात अतिवृष्टी काही काही ठिकाणी होईल, त्यामुळे बरेचसं नुकसान सुद्धा होईल. कारण पुरी नसल्यामुळे, पुरी नसणे हा याचा अर्थ असा आहे की अतिवृष्टीमुळे पृथ्वीचा नाश होणे किंवा युद्धजन्य परिस्थितीमुळे सुद्धा नाश होणे. तर अशा प्रकारे हे दाखवते आहे. तसंच राजकीय परिस्थिती जी आहे, राजा कायम आहे पण तणावात राहील. राजा म्हणजे आपली जे करडी आहे, करडी संरक्षण खातं आहे, हे बाहेरच्या दिशेला गेलेलं आहे. त्यामुळे युद्धजन्य परिस्थिती निर्माण होईल. जगात तर राहीलच पण आपल्याला सुद्धा त्याचे सावट भोगावं लागतील. ताण त्याचा आपल्याला सुद्धा पडणार आहे. त्यामुळे राजा हा तणावात राहील. आणि आर्थिक परिस्थिती जर विचार केला तर करंजी हे प्रतीक असते, तर करंजी नाही आहे, फुटलेल्या अवस्थेत आहे. त्यामुळे आर्थिक परिस्थिती सुद्धा देशाची फारशी अशी सुदृढ राहणार नाही, ढासळलेली राहील थोडी. याप्रमाणे हे यावर्षी घटमांडणीचं भाकीत होतं. खरं तर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे काही कार्यकर्ते जे आहेत त्याच्यावर त्यांचं असं मत आहे की कुठलाही वैज्ञानिक किंवा शास्त्रीय आधार नाही आला. वैज्ञानिक आधार जरी नसला तरी शास्त्रीय कारण आहेच त्याला. शास्त्रानं, आमच्या शास्त्रानं, हिंदू धर्माच्या शास्त्राप्रमाणे त्याला कारण आहे. त्यांच्या दृष्टीनं जरी नसेल, कारण हे पाश्चात्य लोकांनी हे जे केलं आहे या संस्कृतीवर फार मोठा घाला घालण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्याचे हे आहेत दलालात मी म्हणतो. हे काही लोक धर्माच्या विरुद्धात बोलत असतील ते त्यांचे दलालात, स्पष्ट भाषेत मी बोलतो.